हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा. अभंग 1508. नसताची दावनी भेव केला जीव हिंपुटी, झालो तेव्हा कळले जागा वावगा हा आकांत. गवसिलो मोडे मागे लाग लागे पावला, तुका म्हणे केली आयनी सलगीच्यांनी सन्मुख. 1508. संसार बंधनाचे भय दाखवून माझ्या जीवाला कष्टी केले, पण ज्या वेळेस स्वस्वरूपाचे ज्ञान झाले त्यावेळी सारा आकांत व्यर्थ आहे. या बंधनात सापडलो, पण तुमच्या चरणाशी ठाव मिळाल्याने सत्वाला पावलो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमच्या परमप्रिय भक्तांनी मला तुमच्या सन्मुख केले व बुद्धी दिली. 1509. हे का आम्हा सेवादान देखो सेन विषमाचा, सांभाळाजी ब्रिदावळी तुम्ही का कली सारिके. शरणागते वैर्या हाती हे निश्चिंती देखिली, तुका म्हणे इच्छी भेटी पायपोटी उफराटे. 1509. आम्ही सम एकच असताना विषमाचा दुजेपणाचा त्रास सहन करीत राहावे, हेच आम्ही तुमची सेवा केल्याचे फळ आहे. देवा, सेवादानाची शरण असलेल्या भक्तांवर कृपा करण्याची तुमची ब्रिदावली आहे. तिचे रक्षण करा. तुम्ही कलियुगात कठोर वर्तन का करता? जे विश्वास धरून तुमच्या पायाशी येतात त्यांना काळाच्या स्वाधीन करता. हीच का तुमची कृपा आणि हीच का तुमची निश्चिंती? आम्ही तुमच्या भेटीची इच्छा करतो आणि तुम्ही मात्र पोटात पायावरून बसता, हे बरे नाही, असे तुकाराम महाराज म्हणतात. 1510. काहो आले नेनो भागा पांडुरंगा माझिया, उफराटी तुम्हा चाली क्रिया केली सत्याची. साक्षी हे गे माझे मन आर्त कोण होते ते, तुका म्हणे समर्थपणे काय नेने करीतसा. 1510. देवा, पूर्वी तुम्ही भक्ताला भेटण्यास तत्पर होता, परंतु आज माझ्या वाट्याला तुमचे दुर्लक्ष झाले. तुम्ही सत्याची संगत सोडून असत्याच्या चालीने का वागता? पूर्वी तुम्ही कसे होता आणि आज कसे वागता, या दोन्ही गोष्टीला माझे मन साक्षी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही सामर्थ्यवान आहात म्हणून असे वागता का? तुमचे खरे काय ते कळत नाही. 1511. शकुनाने लाभहानी येथूनच कळतसे, भयारूढ झाले मन आता कोण विश्वास. प्रीत कळे आलिंगनी संपादनी अत्यंत, तुका म्हणे मोकलिले कळो आले बरवे हे. शकुन झाल्यावर त्यावरून लाभ होणार की हानी हे कळून येते. त्याप्रमाणे देवा, तुमच्या वागण्यातील लक्षणावरून माझे मन भयभीत झाले. आता तुमच्यावर भरोसा कोण ठेवी? आलिंगनाच्या प्रकारावरून प्रेम आहे की नाही हे कळते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या वागण्यावरूनच तू आम्हाला घालवून दिले आहे, हे आम्हाला चांगले कळून चुकले. 1512. न होय निग्रह देहासी दंडन, न वजे भुकतान सहावली, तरी नित्य नित्य करी आळवण. माझा अभिमान भिन्न असो द्यावा, नाही विटाळिले काया वाचा मन. संकल्पाने भिन्न आशेची या, तुका म्हणे भवसागरी उतार, करावया आधार इच्छितसे. 1512. देवा, अनेक व्रतवैकल्य करून उपास करावे, देहात दंडित करावे, हे आमच्या हातून होत नाही. तहान भुकेची व्याकुळता सोसत नाही, म्हणून मनापासून तुझी करुणा भाकीत आहे की माझ्या ठाई आपण विशेष अभिमान धरावा. हे देवा, माझी काया वाचा मन आणि तुमच्याशिवाय कोणत्याही संकल्पाने किंवा भिन्न भिन्न आशेने विटाळ ही नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या संसार सागरातून पार होण्यासाठी तुमचा आधार असावा. 1513. आई केली कीर्ती संतांच्या वदनी, तरी हे ठाकोनी आलो स्थळ. मागिला पुढीला करावे सारिखे, पालटो पारिखे नये देवा. आम्हासी विश्वास नामाचा आधार, तुटता हे थार उरी नाही. तुका म्हणे येथे नसावेची तुझे, विनंती पंढरीराजे परिसावी हे.
तुमच्या नामस्मरणाने दिनजनांचा उद्धार होतो. अशा संत मुखातून नाम महात्म्य ऐकले म्हणून संसार त्याग करून तुमच्या पायाशी आलो. देवा, पूर्वी ज्याप्रमाणे नामस्मरण करणाऱ्या भक्तांचा उद्धार केला त्याप्रमाणे माझाही उद्धार करावा. भेदभाव करण्याचा विचार करू नका. देवा, आम्हाला तुमच्या नामावर विश्वास आणि आधार वाटतो. तो नाहीसा झाला तर कोठेही आश्रय मिळणार नाही, म्हणून ही आशा न तुटावी. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आपल्या जवळ माझ्याविषयी भेदभाव नसावा ही विनंती. 1514. मोलाचे आयुष्य वेचतसे सेवे, नुगवता गोवे खेद होतो. उगवू आले ती तुम्ही नारायणा, परिहार आसीना निमिषांत. लिगाडाचे मासी न्याये झाले परी, उरली ते उरी काही नाही. तुका म्हणे लाहो साधी वाचा बळे, ओढिये काळे धाव घाला. देवा, आमचे मौल्यवान आयुष्य तुमच्या सेवेत घेत होत आहे, परंतु संसार पाशातून आमची मुक्तता होत नाही म्हणून दुःख होते. नारायणा, आम्हाला मुक्त करायचे असे तुम्ही मनात आणले आणि तुम्ही आलात तर क्षणात संसार कष्ट संपून जातील. माझी अवस्था गुळाच्या चिकीत अडकलेल्या माशीसारखी झाली आहे. सुटकेचा कोणताही पर्याय माझ्याकडे उरला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, हा निष्ठुर काळ मला स्वतःकडे ओढतो आहे. तो लवकरच मला गिळून टाकेल, म्हणून लवकर धावत येऊन मला पाशातून मुक्त करा. 1515. म्हणून झालो क्षेत्रीचे संन्यासी, चित्त आशा पायी आवरुनी. कदापिही नवे सीमा उल्लंघन, केले विसर्जन आव्हानीच. पारिखा तो आता झाला तुझा ठाव, दृढ केला भाव एकविध. तुका म्हणे कार्यकारणाचा हेवा, नाही जीव देवा समर्पिला. चित्त सर्व आशा पाशातून गुंतवण्यापासून आवरले म्हणून या देहरूपी क्षेत्राचे संन्यासी झालो आहोत. आता मर्यादा रेषा उल्लंघून जाण्याचे कारण नाही. आम्ही एका ठाई एक हा भाव दृढ केला आहे, दुजा भाव परका झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, कार्य म्हणजे संन्यास घेणे हा कर्त्याचा कारणाचा विषय आहे. त्याचा आम्हाला हेवा नाही, कारण आम्ही देवास कारणास देह समर्पित केला आहे. 1516. विभ्रंशीली बुद्धी देहांती जवळी, काळाची अवकाळी वाया चाळा. पालटले जैसे देठ सांडी पान, पिकले आपण तयापरी. न मारिता हीन बुद्धी दुःख पावी, माजल्याच्या गोवी तयापरी. तुका म्हणे गळ लागली या मत्सा, तळमळीचा तैसा लवला हो. देहांत जवळ आल्यावर चांगली बुद्धी सुद्धा अमिष्ट होते आणि काळाची बाष्कळ बडबड ऐकू येऊ लागते. झाडाचे हिरवे पान पिकल्यानंतर देठापासून गळून पडते, तशी आपली अवस्था होते. एखाद्या मूर्खाला दुसऱ्याकडून दुःख प्राप्त होत नाही, पण तो त्याच्या कर्माने दुःखी होतो. दुःखाने जर्जर होऊन तो परपंचात पडतो. तुकाराम महाराज म्हणतात, आमिषाच्या लोभाने गळाला अडकलेला मासा सुटकेसाठी जसा तळमळतो, त्याप्रमाणे सुख प्राप्तीच्या आशेने संसारात गुरफटलेला दुःखामुळे तळमळतो. यासाठी क्षणिक सुखाच्या हव्यासाने संसार व्याप्ता न पडता चिरंतन सुखासाठी परमार्थ बुद्धी सतत ठेवावी. 1517. नव जावा तो काळ वाया, मुख्य दया हे देवा. मनवनी जैसे तैसे, रहनी असे पायांचे. मोकळे हे मन कष्ट, करी नष्ट दुर्जन. तुका म्हणे काही नेने, नवजे येणे परी वाया. हे देवा, तुझ्या चिंतनात स्मरणात आमचा वेळ जावा तो व्यर्थ जाऊ नये, हीच मुख्य दया तुम्ही आमच्यावर करा. म्हणून कोणत्याही अवस्थेत मला तुमच्या चरणाजवळ ठेवा. हे वाईट मन मोकळे असले की दुष्ट विचार करते, ते फार क्लेशकारी असते. घातकी विषयाकडे धाव घेते आणि दुष्ट प्रवृत्त बनवते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, इतर काही मी जाणत नाही, पण आम्ही तुझ्या पायाजवळ राहिलो तर वाया जाणार नाही. 1518. मनुष्याच्या अंतकरणात देवरूपी कल्पतरू आहे आणि तो इच्छिलेले फळ देण्यास समर्थ आहे आणि उदार आहे. पण अभागी दुर्बळ एखाद्या अलौकिक सिद्धी प्राप्तीची आशा करतो. ज्यांनी अंतकरणात नारायण साठविल्या त्या जाती धन्य धन्य आहेत. पाण्याच्या सिंचनाने बीजाला त्याच्या गुणाप्रमाणे अंकुर फुटतात, त्याप्रमाणे सर्व भूतमात्रांची ठाई नारायण आहे हे ज्याने ओळखले तो सुखी होतो. पण त्याची ज्याला ओळख नसते
नसले तो दुःखी होतो. तुकाराम महाराज म्हणतात, रत्न पारख्याला हिऱ्याची परीक्षा असते, गाढवाच्या पाठीवर चंदनाच्या लाकडाचे ओझे असते, त्याला त्याचा भोग घेता येत नाही. 1518 कल्पतरू अंगी इच्छिले ते फळ, अभागी दुर्बळ भावी सिद्धी, धन्य त्या जाती धन्य त्या जाती, नारायण चित्ती साठविला, बीजा ऐसा द्यावा उदके अंकुर, गुणाचे प्रकार ज्याच तया, तुका म्हणे कळे पारखिया हिरा, होजे ओजे पाठी खरा चंदनाचे. 1519 उका रडा आदी अंगी नरकाळी, जातीची ते जोडी तेची चित्ती, कासयाने देखे आंधळे मानिके, चवविन फिके वाया जाय, काय जाणे विष पालटो उपचारे, मूर्खासी अंतर तोची बरे, तुका म्हणे काय उपदेश वेड्या, संग होता रेड्या सवे कष्ट. 1519 घाण साचलेल्या अंगाच्या गाढवाला उकिरड्यावर लोळायचे आवडते, अंगीच्या स्वभाव गुणानुसार तेच चित्तात असते. मौल्यवान असलेले माणिक मोती आंधळा कसे पाहणार, त्याप्रमाणे मूर्खाला समजल नसल्याने परमार्थ विषय आवडत नाही. जिभेला चव नसेल तर पक्वान्नही चांगले लागत नाही, वाया जाते. कडू विषयावर साखरेचे किती उपचार केले तरी ते गोड होत नाही, कडूपणाचा अवगुण टाकीत नाही. यासाठी मूर्ख माणूस दूर असणे आम्हाला बरे वाटते. मूर्खाला किती उपदेश केला तरी तो आपला स्वभाव सोडित नाही. वेड्याच्या सहवासात प्रसंगाने राहणे फार क्लेशदायक असते. तुकाराम महाराज म्हणतात, वेड्यांच्या संगतीत उपदेशाकाला काय लाभ, वेड्याच्या बरोबर नुसते कष्ट होतात. 1520 जयाशिरी कारभार, बुद्धिसार तयाची, वर्ते तैसे वर्ते जन, बहुता गुण एकाचा, आपण या पाक करी तो इतरी से विजे, तुका म्हणे शूर राखे गाड्या वाके सांगते. 1520 ज्याच्या शिरावर कारभाराची जबाबदारी असते त्याची बुद्धी आचरण इतरांसाठी आदर्श असते. तो जसा वर्तन करतो ते पाहून इतरही तसेच वागतात. एकाचा सद्गुण अनेकांना लागतो. स्वतःसाठी अन्न शिजवावे आणि इतरांनाही जेवू घालावे याप्रमाणे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, शुराबरोबर गेले तर तो रक्षण करतो, पण भित्र्याबरोबर गेले तर ते फजित होते, म्हणून सतसंगती धरावी. 1521 एका एका साय करू अवगे धरू सुपंत, कोण जाणे कैसे परी पुढे उरी ठेविता, अवघे धन्य होऊ आता स्मरविता स्मरण, तुका म्हणे अवघी जोडी ते आवडी चरणांची. 1521 चला आपण सारे जमवून एकमेकाला सहाय्य करू आणि परमार्थी होण्याचा सुपंत धरू. भविष्यात काय घडेल सांगता येत नाही. आजचे काम उद्यावर ढकलू नका. आजचे हरीचे स्मरण करून धन्य होऊ. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलाच्या चरणाची आवड धरली की सर्व प्रकारचा लाभ वाट्याला येतो. 1522 फलकटतो संसार येते सार भगवंत, ऐसे जागवितो मना सरसे जना संहित, अवघे निरसुनी काम घ्यावे नाम विठोबांचे, तुका म्हणे देवाविन केला सीन तो मिथ्या. 1522 कोणी काढून राहिलेल्या ताकाप्रमाणे हा संसार निसत्व आहे. यातील सार म्हणजे नवनीत भगवंत आहे. नामाला मी महत्व देतो, तेच जनाला सांगतो. संसार कर्तव्य करीत असताना श्रीहरीचे नामस्मरण करावे. आता मी उपदेश करतो. तुकाराम महाराज म्हणतात, नामाविना केलेले काम व्यर्थशीन आहे. 1523 शुद्ध रसे ओलावली रसनादायी न धाये, कळो नये झाली धनी नारायणी पूर्णता, आवडे ते तेची यासी ब्रह्मरसी निरसे, तुका म्हणे बहुता परी करुणा करी सेवन. हरिनामाच्या शुद्ध रसाचे पान केलेली रसना वारंवार स्वाद घेऊ इच्छिते, तिची कृपा होत नाही, तिची तृप्ती होत नाही. भगवंत स्वरूपाचे चिंतनाने हृदय सुद्धा अतृप्तच राहते. या जिभेला हरिनामच आवडते, त्याच्या गोडीने सर्व सांसारिक विषय निरस झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हरिनाम शुद्ध रसाचे अखंडपणे सेवन करूनही अतृप्तता वाटत आहे. म्हणून मी देवाची विनवणी करतो की मला अखंडपणे नामरसाचे सेवन घडो. 1524 असंती कांटाळा हा नवे मत्सर, ब्रह्मते विकार विरहित, तरी मना त्याग प्रतिपाद,
लासे अनादी हा असे वैराकार शिजले हिरवे एका नावे धान्य सेवनापे भिन्न निवडे ते तुका म्हणे भूती साक्षी नारायण अवगुणी दंडन गुणी पूजी 1524 ब्रह्म हे विकाररहित आहे, हे सत्य आहे. याच्या प्राप्तीसाठी साधकाला असत्य जगापासून विरक्ती पाहिजे. ही विरक्ती म्हणजे मत्सर नव्हे, त्याज्य वस्तूंचा त्याग अनादी आहे. शिजलेले व न शिजलेले धान्याचे अनेक नमुने असतात, पण खाण्यासाठी योग्य अशा धान्याची निवड केली जाते. याचा अर्थ ज्या पदार्थाचा त्याग केला तो मत्सर होत नाही. तसे परमार्थामध्ये आपण वाईट टाकतो आणि चांगले घेतो, हा शाश्वत नियम आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व साक्षी नारायणाची कास धरावी, असत्य जगापासून अलिप्त असावे, गुणाची पूजा अवगुणाला दंड ही नीती आहे. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.